अयोध्येमधील राम मंदिर निर्माण व्हावं यासाठी संपूर्ण भारतातून, महाराष्ट्रातून, बीड जिल्ह्यातून, अंबाजोगाईतून अगदी लेकराच्या खाऊपासून सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व नागरिकांनी, सर्व हिंदू बांधवांनी, बगर हिंदू बांधवांनी सुद्धा अयोध्येतलं राम मंदिर व्हावं यासाठी दान दिलं आणि मोठ्या प्रमाणात अयोध्येचं भव्य मंदिर निर्माण झालं. परंतु या मंदिरावर बसलेले लुटेरे सत्ताधारी पक्षाचे हे संघटित असल्यामुळं, RSSशी संघटित असल्यामुळं त्यांनी तिजोरीत दानाच्या पेटीमध्ये डल्ला मारला आणि संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. यानुसार काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण काँग्रेस टीमला जागे केलं आणि आपली काँग्रेसची सेना संपूर्ण रस्त्यावर आणली. संपूर्ण जिल्ह्यात, तालुक्यात ज्या ठिकाणी राम मंदिर आहे त्या ठिकाणी सत्याग्रह करण्याचा आदेश दिला आणि अंबाजोगाई तालुक्यात अभिजित लोमटे यांच्या नेतृत्वाखाली खडकपुरा भागातील राम मंदिर या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन चालू केलेलं आहे. आपण पाहूया त्यांच्याकडून. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव दादा पाटील, आदित्य दादा पाटील आणि आमचे जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे यांच्या निर्देशानुसार आज अंबाजोगाई येथील खडकपुरा भागातील राम मंदिर येथे ज्या भक्तांनी आपल्या रक्ताचं पाणी करून दान राम मंदिरासाठी केलं होतं, त्या दानाचं काय झालं आपण पाहतोय. अक्षरशः या आम्ही दिलेल्या दानाची चोरी या भाजप संघ परिवाराने केल्याचा ठाम आरोप आमचा आहे. आम्ही रक्ताचं पाणी करून दिलं हो तुम्हाला, आमच्या घासातला एक घास, अर्धा घास तुम्हाला दिला, मात्र तुम्ही आमच्या भावनाशी खेळ केलेला आम्हाला दिसत आहे. ह्या संघ आणि भाजपनं या ठिकाणी आता आपण पाहिलं मतदानाची चोरी पाहिली होती. EVM मशीनच्या माध्यमातून मतदानाची चोरी करून या ठिकाणी ते सातत्याने निवडून येत आहेत, अन्याय अत्याचार करत आहेत. आता त्यांनी थेट जे राम मंदिरांनी अस्मितेचा प्रश्न बनवला होता, त्या राम मंदिरासाठी जे दान धर्म लोकांनी केलं होतं त्या दानपेटीवरच आता त्यांनी हातोडा मारला आहे आणि स्वतःच्या खिशात त्यांनी खिसे भरलेले आहेत. त्यांना हे पैसा कधीही पचणार नाही याचा आम्ही तीव्र जाहीर निषेध करतो. आणि जे ट्रस्टी आहेत राम मंदिराचे आणि जे या संदर्भात जे कोणी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, गुन्हे दाखल करावेत. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही फक्त सत्याग्रह केला आहे. पसायदान असो किंवा राम हरीचा नाम जप करत आम्ही या ठिकाणी एक सत्याग्रह शांततेच्या भावनेतून केला आहे. मात्र या ठिकाणी या चोरीचा थांब पत्ता नाही लागला तर आगामी काळात या ठिकाणी तीव्र आंदोलन करू असे. या प्रसंगी आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ. आज आम्ही आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन पाटील साहेब, तसेच आमचे रणजिताई पाटील साहेब, तसेच अशोकरावजी पाटील साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे यांच्या आदेशानुसार आम्ही अंबाजोगाई शहरामध्ये राम मंदिराच्या ठिकाणी जाऊन आम्ही सत्याग्रह केलेला आहे. परंतु सत्याग्रहामध्ये अंबाजोगाई शहरातले आमचे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी हे हजर आहेत. परंतु अंबाजोगाई शहरात आम्हाला असं वाटलं होतं की अंबाजोगाई शहरामध्ये चोरी होती देवस्थानची, परंतु अंबाजोगाई शहरामध्ये नाही, दिल्लीपर्यंत चोरी होती. राम मंदिरात सगळ्या भारतातल्या लोकांनी, गोरगरिबांनी उपाशी राहून त्यांनी आपले दान दिलेला पैसा यांनी आज आपल्या खिशात भरला. आज आमच्या पंतप्रधानांनी याला लक्ष कसं मागं टाकलं हे आम्हाला आजपर्यंत कळालेलं नाही. पण आज भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ती कानाखाली टाकून त्यांनी आज पैसा पचवून घ्यायच्या तयारीत आहेत. परंतु आज ही सरकार तात्काळ बदलली नाही तर या जनतेने आज सत्याग्रह पूर्ण भारतात झालेला आहे. परंतु सत्याग्रह आज अंबाजोगाई शहरात पण झालेला आहे. आज सत्याग्रह जर ह्याने बदललं नाही, ह्याने जर या लोकांना बदललं नाही तर आम्ही सगळे मिळून आंदोलन थेट दिल्लीपर्यंत घेऊन येऊ अशी आम्ही ग्वाही देतो. आणि आम्ही आमच्या शहराच्या वतीने जेवढे काही आमचे पदाधिकारी, आमचे पक्षातले
सगळे जेवढे पदाधिकारी आहेत आणि आमची जनता आहे रोडवर निघून आम्ही आंदोलन करणार आहोत हे आम्ही ठामपणे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.